अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडाराज, कार्ला आणि तुरखेड येथील वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली। या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी, कांदा, भुईमूग आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खासदार वानखडे यांनी नुकसानीची माहिती घेतली। शेतकऱ्यांसाठी आपल्या व्यथा मांडताना या नुकसानीमुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले असल्याचे सांगितले। अनेक शेतकऱ्यांनी तातडीने कर्जमाफीची मागणी केली। खासदार बळवंत वानखडे यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकार आणि प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली। ते म्हणाले, या संकट काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून दुःखात असलेल्या शेतकऱ्यांना थोडी तरी मदत मिळेल। यावेळी खासदार वानखडे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीला पाठिंबा दर्शवत ही मागणी राज्य सरकारकडे मांडणार असल्याचे सांगितले। तसेच राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थनाही त्यांनी केली। या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळी प्रमोद दाडू, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी अंजनगाव सुर्जी यांच्यासह स्थानिक शेतकरी, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। शेतकऱ्याच्या मागचे जे संकट आहे ते संपत नाही। मग नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतर काही बाबी असतील तर ते सातत्याने शेतकऱ्याच्या मागे आहेत। आजही अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात, अंजनगाव तालुका आहे, अचलपूर आहे, इतर तालुके आहेत, जे वादळी पाऊस आला, वादळ आलं, त्यामुळे सातत्यानं केळी असेल, फळबाग असेल, या सगळ्यांचं नुकसान झालं आहे। परंतु शासनाला या पद्धतीची कुठलीही कल्पना येत नाही, जाग येत नाही की शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे। कर्जमाफीचा मुद्दा आहे, तो आताच कर्जमाफीचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात गाजत आहे, तरी पण शासनाला जाग येत नाही। मी ईश्वराचरणी प्रार्थना करेल की या सरकारला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याच्या बाबतीत कुठेतरी सद्बुद्धी देऊ अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करेल। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून शेतकऱ्यांना जी काही मदत असेल, मग विम्याची असेल, नुकसान भरपाईची असेल, आता वादळानं पिकं जे उद्ध्वस्त झाले, अवकाळी पाण्यानं पिकं उद्ध्वस्त झाले, ते पिकं उद्ध्वस्त झाले त्याची नुकसान भरपाई असेल, कर्जमाफी असेल, या सगळ्यांची सुबुद्धी देऊ अशी मी पुन्हा ईश्वराचरणी प्रार्थना करतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अंजनगाव सुर्जी।